यांचे कारनामे इतके अद्भुत आहेत की ते पाहून पूजा खेडकर यांच्यावर नक्कीच कुणाची तरी मेहर नजर असल्याचं दिसतंय। पूजा खेडकर नेमक्या कोण? पूजा खेडकर यांनी पुण्यामधल्या अधिकाऱ्यांसोबत जे चॅटिंग केलं, व्हॉट्सअप चॅटिंग, त्याच्यामध्ये काय सापडलं? घरामध्ये 4 गाड्या उभ्या आहेत, पण तरीही पूजा खेडकर यांना वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचं ओबीसी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट कसं मिळालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा रिपोर्ट बघूया। चर्चेतल्या पूजा खेडकर मूळच्या पुण्याच्या, वडील प्रशासकीय अधिकारी होते। 2022 साली पूजा खेडकर यांची IAS अधिकारी म्हणून निवड झाली। आपली सेवा बजावण्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य दिलं गेलं। प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्या महाराष्ट्रात आल्या। महाराष्ट्र सरकारनं त्यांची भंडारा जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली। पण मग लगेच चक्र फिरली आणि पूजा खेडकर यांना पुण्यात पोस्टिंग मिळाली। IAS अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलं जातं। तिथे त्यांना काही महिने प्रशिक्षणार्थी उमेदवाराप्रमाणे काम करायचं असतं। या अनुभवानंतर हे उमेदवार पुन्हा एकदा मसुरीला प्रशिक्षणासाठी रवाना होतात। पण पूजा खेडकर प्रशिक्षणाला आल्या तेव्हा त्यांनी स्वतंत्र गाडी, स्वतंत्र केबिन, शिपाई द्या अशा मागण्या केल्या। आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून यायला सुरुवात केली। बरं, हे सगळं मिळावं म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांवर कशी अरेरावी केली याचं व्हॉट्सअप संभाषण समोर आले। हॅलो, मी पूजा खेडकर। मला पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले। डॉक्टर दिवसे सरांनी मला तुमचा नंबर दिला। मी 3 जूनला जॉईन होत आहे। माझी काही कागदपत्र बुलढाणा कलेक्टर ऑफिसमधून पाठवली गेली आहेत, पण मला ते आपल्या कार्यालयात मिळत नाहीये। कृपा करून मला कळवा की काय केलं जाऊ शकतं। धन्यवाद। ओके, काही इश्यू नाही। सोमवारी आपण त्यांना ट्रेस करू। तसंच मला माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबद्दल, गाडीबद्दल माहिती हवी आहे, म्हणजे मी त्याप्रमाणे नियोजन करेन। सोमवारी मी कलेक्टर सरांसोबत चर्चा करतो। नक्की, थँक्यू। माझ्या राहण्याच्या व्यवस्थेबद्दल, प्रवासाबद्दल, केबिन इत्यादीबद्दल काही अपडेट? कृपया प्रतिसाद द्या, महत्त्वाचं आहे। सुप्रभात, तुमचं स्वागत आहे। तुम्ही जशाही याल तसं चेक करू। मला वाटतं मी ते येण्या अगोदर केलं जावं, मी आल्यानंतर नाही। मला इतर गोष्टी त्याप्रमाणे ठरवायच्या आहेत, नंतरसाठी ते ठेवू शकत नाही। परत कॉल करण्यात काही प्रॉब्लेम आहे का? कृपया 3 जूनच्या माझ्या जॉईनिंगच्या आधी माझी निर्धारित केबिन आणि गाडीची व्यवस्था पूर्ण करून घ्या। नंतर त्यासाठी वेळ नसेल, जर ते शक्य नसेल तर मला सांगा, मी कलेक्टर सरांसोबत बोलते। पूजा खेडकरांची ही अरेरावी वाढतच गेली आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली। याच तक्रारीची पहिली बातमी NDTV मराठीनं दाखवली आणि प्रकरणाला वाचा फुटली। पण त्यानंतर पूजा खेडकर यांचे जे कारनामे समोर आले त्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा संताप झाला। पूजा खेडकर यांनी बहुविकलांग म्हणून UPSCचा अर्ज भरला। आपल्याला अंधत्व आहे, मानसिक आजार आहे असं सांगितलं। UPSCची IAS यादी 570 रँकला थांबली। पूजा खेडकरचा IAS रँक होता 821, पण तरीही त्या IAS झाल्या, कारण पूजा खेडकर अपंग होत्या आणि OBC होत्या। पूजा खेडकर OBC होत्या म्हणजे त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र होतं। याचा अर्थ पूजा खेडकर यांचं उत्पन्न 8 लाखांच्या आत होतं। पूजा खेडकरच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी आपलं उत्पन्न 40 कोटींहून अधिक असल्याचं दाखवलं होतं। पूजाची निवड झाल्यावर अपंगत्वाची चाचणी करण्यासाठी UPSCनं त्यांना एम्समध्ये तपासणीला जायला सांगितलं। पूजा खेडकर गेल्याच नाहीत। एकदा नाही, तब्बल 6 वेळा त्यांनी चाचणी टाळली। मग UPSCच्या विरोधात त्यांनी लवादाकडे तक्रार केली। लवादानं ऐकलं नाही, मग पूजा खेडकर उच्च न्यायालयात गेल्या। तिथला निर्णय येण्याआधीच पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण सुरूही झालं आणि त्यांना प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नेमणूकही मिळाली।
त्यामुळे आता प्रश्न फक्त पूजा खेडकर यांचा नाही तर UPSCचाच आहे. या मुद्द्यावर आता राजकीय वातावरणही संतप्त आहे. याच्यामुळे तर UPSCच्या व्यवस्थेवरच आता शंकेने लोक बघतात आहे. हे सगळं या सगळ्या कठीण परीक्षा UPSC म्हटलं की एक विश्वास, आता त्या UPSC मधलाही या सगळ्या घडामोडीमध्ये प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. याची चौकशी सुरू आहे. चौकशी आल्यानंतर याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही देऊ. मी एवढंच म्हणेल, त्या खोलात खूप काही गेलो नाही, कारण अनेक असे सामान्य लोकांचे विषय ते महत्त्वाचे आहेत. पण सामान्य कुटुंबातले अनेक लोक, अनेक मुली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि IAS अधिकारी बनावं, अजून काहीतरी बनावं, अधिकारी लोकांची सेवा करता यावी अशासाठी प्रयत्न करतात. त्यांचं त्या ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा सिलेक्शन होत नाही. या ताईंचं सिलेक्शन कसं झालं, वेगळ्या कोट्यातून झालं का, त्यात काय चुकीच्या गोष्टी घडल्यात का, ती अख्खी फाईल सरकारकडे आहे. सरकारने त्याची शहानिशा करावी आणि योग्य ती कारवाई करावी असं मला वाटतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची पडताळणी झाली का? वडिलांचं उत्पन्न 45 कोटी असेल तर पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र मिळालं कसं? पूजा खेडकर यांनी आपल्या अपंगत्वाबाबत 2 वेळा वेगवेगळी माहिती का दिली? पूजा खेडकर यांनी दिलेल्या माहितीबद्दल UPSCनं चौकशी का केली नाही? 6 वेळा वैद्यकीय तपासणीला दांडी मारूनही UPSCनं कारवाई का केली नाही? पूजाच्या अपंगत्वाची चाचणी झालेली नसतानाच केडर कसं दिलं गेलं? महाराष्ट्रात पूजा खेडकर यांची भंडाऱ्याला झालेली नेमणूक कुणी आणि का बदलली? प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना त्यांच्या मूळ शहरात म्हणजे पुण्यामध्ये नेमणूक देण्यासाठी कुणाचा हात होता? UPSCची परीक्षा पास करण्यासाठी प्रचंड मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात या प्रकरणानंतर संतप्त भावना आहेत. त्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांचं वर्तन आक्षेपार्ह, म्हणजे त्यांना केबिन पाहिजे, त्यांच्या खासगी गाडीवर लाल दिवा लावतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत वगैरे, त्यांच्याशी वाद घालतात. हे ह्याच्यामुळे एक अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलतोय. जर मानसिक रोग असेल तर IAS कसा काय झाला तुम्ही? तर हा राज्याचा विषय नाही, हा देशाचा विषय. UPSC कंडक्ट एक्झाम ऑल इंडिया करते आणि ऑल इंडियातून ती IAS झाले आणि ती पण दिव्यांग मधून झाले, त्याची चौकशी व्हावी. UPSCची परीक्षा ही फक्त प्रशासकीय अधिकारी निवडत नाही, ही परीक्षा देशाची प्रशासकीय दिशाही निश्चित करते. लोकशाहीचा प्रशासन हा स्तंभ सक्षमपणे उभं करण्याचं काम UPSCचं आहे. पण पूजा खेडकरच्या निवड प्रक्रियेमध्ये जे प्रश्न उपस्थित झालेत त्यांची समाधानकारक उत्तरं UPSC देऊ शकली नाही तर देशाचं भविष्य आणि लाखो मुलांची स्वप्न अंधकारमय असतील. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.